नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडीची अगदी साधी, सोपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. यासाठी मी इथे छान हिरवीगार अशी कोथिंबीर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे. आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर छान अवेलेबल असते आणि कोथिंबीरीची वडी ही सगळ्यांना आवडते. आता इथे मी ही कोथिंबीर बारीक कट करून घेत आहे. कोथिंबीर आपल्याला जितकी जास्त बारीक कापता येईल तेवढी जास्त बारीक कट करून घ्यायची आहे, म्हणजे खाताना आपल्याला त्या दांड्या लागणार नाहीत. कोथिंबीर कोणी सांबार किंवा कोथिंबीर असे नावं आहेत याला. आपण कोथिंबीर वडी म्हणू याला किंवा सांबार वडी. आता इथे मी 2 वाट्या कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. इथे मी पाऊण वाटी बेसन वापरणार आहे. खूप कमी साहित्यात तयार होते ही कोथिंबीर वडी आणि कमी वेळातसुद्धा. आता इथे मी पाऊण वाटी बेसन आणि 2 पोहे खाण्याचे चम्मच तांदळाचं पीठ वापरणार आहे. आता इथे बेसन थोडं थोडं घालून घेत आहे, मी मिक्स करून घेते कोथिंबीरमध्ये छान. पाऊण वाटी बेसन वापरलेलं आहे मी, तुम्हाला जी वाटी दाखवली आता त्या वाटीनी. आणि अगदी 2 चमचे तांदळाचं पीठ वापरणार आहे. ते पण मी इथे मिक्स केलेलं आहे तांदळाचं पीठ. आणि आता इथे मी 1 चमचा लसूण, अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट वापरलेली आहे. 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड आणि धनेपूड आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे सगळे मसाले मी छान इथे मिक्स करून घेत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता, पण मी इथे लाल तिखटच घातलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून हे छान भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे आपल्याला जसं आपण ढोकळ्याचं बॅटर करतो ना, त्या प्रमाणात तितपत पातळ ठेवायचं आहे आपल्याला. खूप पातळ नको, खूप घट्टही नको. दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये जसे दिसत आहे तशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. आता ह्या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी इथे कढईमध्ये पाणी घातलेलं आहे गरम व्हायला आणि वरून एक प्लेट वापरणार आहे मी स्टीम करायला. तुम्ही स्टीमरमध्ये किंवा कुकरच्या पॉटमध्ये वाफवून घेऊ शकता. आता मी कमी प्रमाणात करत आहे त्याच्यामुळे मी इथे एक प्लेटच वापरणार आहे. या प्लेटवर मी वड्या घालून वाफवून घेईल. आता ते गरम होईपर्यंत इकडे आपलं जे बॅटर आहे, या बॅटरमध्ये आता आपल्याला अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. हा सोडा छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. सोडा घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर खूप वेळ नाही ठेवायचं, लगेच आपल्याला हे स्टीम करायला ठेवायचं आहे. आता आपण इकडे प्लेट तेल लावून तयार ठेवलेली आहे. इथे हे बॅटर ओतून द्यायचं आहे आपल्याला. खूप लवकर कमी वेळात तयार होते ही. अगदी 10 ते 15 मिनटात वाफ येईलेला 10 मिनटात आपली वडी तयार होईल. मिडियम हीटवर ठेवलेला आहे मी गॅस आणि आता वरून झाकण ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनटामध्ये आपली वडी तयार आहे. तुम्ही बघत असाल कढईनी छान सुटलेली आहे, म्हणजे वडी तयार आहे. मी चेक केलेली आहे चाकूच्या सहाय्याने. वडी आतपर्यंत छान शिजलेली आहे आणि स्पंजी पण झालेली आहे आपली वडी. खूप छान फुललेली आहे. आता मी ही वडी थंड करून घेते. आता याच्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतरच वड्या कट करा, गरम गरम करू नका, त्याला आकार येणार नाही व्यवस्थित. मी तुम्हाला दाखवते इथे वडी किती छान फुललेली आहे. ते खूप छान अशा वड्या आपल्या फुगलेल्या आहेत, स्पंजी झालेल्या आहेत. तुम्ही बघत असाल. ह्या अशासुद्धा आपण खाऊ शकतो, खूप छान लागतात. पण याला आपण थोडा कुरकुरीत करून घेऊ आणखी, म्हणजे वडी खायला खूप खुसखुशीत लागेल. तर इथे पॅनमध्ये मी अगदी 2-2.5 चमचे पोहे खाण्याच्या छोट्या चम्मचनी 2 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे. या रेसिपीमध्ये तेलाचा वापर खूप कमी आहे. बस इथेच फक्त आपण तेल वापरलेलं आहे, तेही अगदी 2 चमचे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 2 छोटे चमचे आपण पांढरे तीळ इथे वापरलेले आहे, तडका दिला. आता इथे अगदी
लो हीटवर खूप कमी गॅस केलेला आहे मी. मंद आचेवर या वड्या छान कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत. तर इथे या वड्या मी ठेवलेल्या आहेत तेलावरती. तुम्ही बघत असाल तेल बिलकुल दिसत नाही आहे. फक्त जिरं मोहरीला तडक्या देण्यापुरतं आपण तेल वापरलेलं आहे. खूपच कमी 2 चमचे तेल इथे घातलेलं आहे. आता ह्या वड्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत. साईड अलटपलट करून दोन्ही साईडनी छान खुसखुशीत अशी वडी तयार होईल आपली. आणि रंगही त्याला छान असा ब्राउनिश लालसर रंग येईल. आता आपली वडी दुसऱ्या साईडला कुरकुरीत होत आहे. तोपर्यंत इकडे आपण सर्विंगची तयारी करून घेतलेली आहे. आता ह्या वड्या आपण सॉसबरोबर खाऊ शकतो किंवा तशाही खाऊ शकतो. पण लहान मुलांना किंवा इतरही मोठ्यांना आता सॉसबरोबर ही द्यायला छानच लागेल. खूप छान अशी कोथिंबीर वडी तयार आहे. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये किंवा मग सकाळी अगदी 10-15 मिनटात होणारी ही रेसिपी आहे. कोथिंबीर जर निवडून तयार असेल तर करायला काहीही वेळ लागणार नाही. 10 ते 15 मिनटामध्ये खूप छान असा स्नॅक्सचा पदार्थ तयार आहे. सगळ्यांना नक्की आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खूप कमी साहित्यामध्ये खूप कमी वेळामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे. आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.